चला मित्रांनो, आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय नोंदणी आणि मुद्रांक शुल्क सराव पेपर बघतोय आणि एक चालू घडामोडीवरचा आणखी एक सराव पेपर मी आणलेला आहे. याच्या आधीचा पेपर आपण काढला होता. त्यामध्ये 1-2 चुका होत्या. ते मी खाली तुम्हाला टाकल्या होत्या, ज्यामध्ये T20 मधून निवृत्ती विराट कोहली हा बदल होता. दुसरा अश्विनी वैष्णव यांचा एक बदल होता. ओके, आपण पुढे जाऊया. आजच्या टेस्टमध्ये 30 प्रश्न आहेत आणि हे जाता जाता तुम्ही हे सर्व करून जावेत असं मला वाटतं. ओके, मी तुम्हाला डिपार्टमेंट संदर्भात IGR स्पेशल सुद्धा एक लेक्चर घेतलेला आहे. IGR विभागाबाबत पूर्ण ते वेबसाईटवर जाऊन लाईव्ह सेशन घेतलेलं आहे वेबसाईटवरचं. ते तुम्ही बघून घ्या. अभ्यासकट्टा ॲप्लिकेशनला आहे आणि आपल्या याला सुद्धा आहे ते YouTube चॅनल रोहिदास चोंदी पाटील या ठिकाणी. बघा, सॅप अंडर 19 फुटबॉल चॅम्पियनशिप 2025 कोठे आयोजन करण्यात आलंय. एकदम बेस्ट पद्धतीचे IBPS पॅटर्नचे या ठिकाणी हे प्रश्न काढलेले आहेत. तुम्ही हे 30 प्रश्न सोडवले तर तुम्हाला कळेल चालू घडामोडी कसं येऊ शकतं. कुठे महाराष्ट्र, आंध्र, गोवा, अरुणाचल प्रदेश फुटबॉल चॅम्पियनशिप पण अंडर 19 अरुणाचल प्रदेश या ठिकाणी झाली आहे 2025 बद्दल. ज्ञान भारतम मिशन कोणतं मंत्रालय सुरू करत आहे. आता नावातच काय हो, ज्ञान भारतम मिशन. खरं म्हणजे ज्ञान म्हणावं लागेल त्याला. ते याच्यामध्ये संस्कृत मधला तो शब्दप्रयोग केलेला आहे. संरक्षण, गृह, वित्त, सांस्कृतिक. आता असं ज्ञान वगैरे द्यायचं काम आहे हे काही संरक्षण मंत्रालय करणार नाही, गृह मंत्रालय करणार नाही, वित्त मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय अशा पद्धतीचे उपक्रम राबवू शकतं. म्हणजे तुम्हाला थोडंसं लॉजिकली जरी जायचं असेल तरी तो प्रश्न जमत होता. आसाम राज्य आहे कोणतं AI अँकर लॉन्च करत आहे. बघा, AI अँकर म्हटलेलं आहे. अर्चना, अंकिता, ज्योती, पूनम. बघा, 3 नंबरचा प्रश्न आहे. आसाम राज्याचं AI अँकर, ज्याला आम्ही काय म्हणतोय, त्याला आम्ही अंकिता असं म्हणतोय. 2000 हे टिंबटिंब समुदायाचं वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. कोणत्या देशाने, कोणत्या समुदायाचं वर्ष म्हणून घोषित केलं गेलं आहे. श्रीलंका, भारत, फ्रान्स, UAE. समुदायाचं वर्ष, कम्युनिटी इयर म्हणून याच्याकडे बघितलं जातंय. कोणता देश आहे तसं घोषित करणारा UAE, युनायटेड अरब इमिरात असं आपण त्याला म्हणतो. इंदिरा सौर गिरी जल विकास योजना कोणत्या राज्यात आहे, सुरू केलेली आहे. बघा, इंदिरा गांधींचं नाव दिलंय. सोलर संदर्भातली योजना आहे, जल संदर्भातली योजना आहे. तेलंगणा, आंध्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल. थोडं लॉजिकल कसं जात आहे माहिती का. आता इंदिरा गांधींचं नाव कोणतं सरकार देऊ शकतं, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. BJP सरकारपेक्षा जे काँग्रेस सरकारवाले आहेत तिथे ही शक्यता जास्त आहे. आणि मग इथे खाली जर बघितलं तुम्ही, पश्चिम बंगालमध्ये तसं नाहीये. तेलंगणामध्ये या ठिकाणी ही इंदिरा सौर गिरी जल विकास योजना सुरू केलेली आहे. खालीलपैकी कोणाची दक्षिण कोरियाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केली आहे. दक्षिण कोरियाचा ब्रँड अँबॅसेडर अजय देवगण, हिना खान, सलमान खान, करीना कपूर. 6 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. दक्षिण कोरियाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून हिना खान हिची निवड या ठिकाणी झालेली आहे. पुढे जातो आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. सागर में सम्मान हा कार्यक्रम कोणतं मंत्रालय सुरू करते. बघा, सागर में सम्मान म्हटलेलं आहे. कृषी, संरक्षण, परिवहन आणि जलमार्ग, अर्थ. इथे सुद्धा अभ्यासाची गरज नाही आहे प्रश्नाला. थोडं तुमचं बेस चांगला असेल तर तुमचं उत्तर आलं या ठिकाणी. कसं, आता सागर म्हटलं की काय हो, संरक्षण, अर्थ नाही, जलमार्ग, परिवहन याच्याशी संबंधित, या मंत्रालयाशी संबंधित हा विषय येईल हे लक्षात घ्या. महाराष्ट्र राज्य आहे सकल मूल्यवर्धनामध्ये उद्योग क्षेत्राचा वाटा 36% वरून किती टक्क्यावर केलेला आहे. बघा, आपल्याला माहिती आहे, एक तर कृषी क्षेत्र आहे, दुसरं उद्योग क्षेत्र आहे आणि तिसरं सेवा क्षेत्र आहे. हा उद्योगाचा वाटा जो आहे हा 36% वरून किती टक्क्यावर गेलेला आहे. 26, 25, 24, 27. बघा, 8 नंबरचा प्रश्न आहे. तो 36 वरून 24 वर त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे उद्योगाचा वाटा कमी झालाय. हा, मग इथे वाढ कशी होते आहे, सेवा क्षेत्राची वाढ होते. हा मुद्दाही माहित असला पाहिजे. UP अग्रेस आणि AI प्रज्ञा हे दोन्ही प्रोग्राम आहे जे कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले. UP अग्रेस, AI प्रज्ञा. बघा, थोडेसे टेक्नॉलॉजिकल बाबी म्हणूया आपण याला, सध्या त्या जास्त चर्चेत असतात. इथे सुद्धा तुम्हाला उत्तर देता येतं अभ्यास न करता. कसं, UP, आता या नावातच UP दिलंय. बघा, इथे जर UP अग्रेस वरून लगेच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, अरे उत्तर प्रदेश मधला हा प्रोग्राम असू शकतो.
पुढे राष्ट्रपतींनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, ज्याला नालसा असं म्हटलं गेलं, बघा ही संस्था मागच्या 2 वर्षापासून चर्चेत आहे. तुम्ही नासला सर्च करू शकतात, नालसा, आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात. इथे कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची निवड झाली? आता कार्यकारी अधिकारी या संस्थेचा प्रमुख, त्याची निवड जर राष्ट्रपती करत असेल तर मग ती संस्था किती महत्वाची आहे लक्षात घ्या. राष्ट्रपती कोणाची निवड करेल का? किंवा राष्ट्रपतींना निवडीचे अधिकार आहे एखाद्या अध्यक्षांच्या, म्हणजे ती संस्था किती पॉवरफुल असणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती संजीव खन्ना. बघा 10 नंबरचा प्रश्न आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नालसाच्या कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. नॅरेटिव्ह ऑफ द बेंच अ जज स्पीक्स बुक, हे कोणी लिहिलंय बघा. नॅरेटिव्ह ऑफ द बेंच अ जज स्पीक्स बुक. एन व्ही रमणा, धनंजय चंद्रचूड, उदय ललित, भूषण गवई, कोण लिहित आहे? बघा 11 नंबरचा प्रश्न आहे. नॅरेटिव्ह ऑफ द बेंच अ जज स्पीक्स बुक. एन व्ही रमण्णा यांनी हे बुक लिहिलेलं आहे, लक्षात ठेवा. कोणत्या ठिकाणच्या पोलिसांनी नई दिशा नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे? बघा, नई दिशा नावाचा उपक्रम सुरू करणारा पोलीस कोलकाता पोलीस, चेन्नई पोलीस, मुंबई पोलीस, नवी दिल्ली पोलीस. नई दिशा. बघा गृह मंत्रालयाअंतर्गत या गोष्टी येत असतात आणि पोलीस खात्याबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्याला विचारल्या जातात. नवी दिल्ली, नई दिशा, नवी दिल्ली, लक्षात ठेवायलाही सोपं आहे आपल्याला. हा, नोंदणी मुद्रांक शुल्काची फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे. त्याच्या नोट्स आणि टेस्ट पेपरही तुम्ही सध्या घेऊ शकता त्या ॲपवर जाऊन, तुमच्याकडे कमी दिवस राहिले असेल तर. ज्यांच्याकडे 7-8 दिवस राहिले ते फास्ट ट्रॅक बॅचला जॉईन होऊ शकतात. अभ्यास का टॅब आहे. आणि यस, इथून पुढच्या ज्या परीक्षा आहेत, जीएमसी, डीएमईआर, पशुधन पर्यवेक्षक, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, या सगळ्यांची तयारी तुम्हाला या ॲपवर करता येणार आहे. पुढे न्यू कॅलेडोनिया द्वीप कोणत्या देशातून स्वतंत्र होण्याची मागणी करत आहे? न्यू कॅलेडोनिया द्वीप. बघा आता मागे तुम्हाला पाकिस्तानमधून एक वेगळा देश स्वतंत्र होण्याची मागणी करत होता, एक भाग बलुचिस्तान, असं माहीत असलं पाहिजे ना. जपान, रशिया, फ्रान्स, जर्मनी हा थोडा आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे, पण हे फ्रान्समधलं न्यू कॅलेडोनिया द्वीप आहे, ते वेगळे होण्याची मागणी करते. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला किती वर्ष पूर्ण झाली आहेत? बघा सहकार क्षेत्र 175, 150, 125, 100. 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. महाराष्ट्र राज्याचं सहकार क्षेत्र किती वर्ष पूर्ण होत आहेत? 14 नंबरचा प्रश्न आहे. 150 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहेत. देशातील एकूण विदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याचा वाटा सर्वाधिक किती टक्के? बघा विदेशी गुंतवणूक, आणि त्यामध्ये महाराष्ट्र जो की टॉपवर आहे, याला आपण एफडीआय म्हणतोय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणूया. 31, 35, 39, 37%. बघा 15 नंबरचा प्रश्न आहे. जो विदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचा वाटा आहे तो 31% इतका आहे. ग्लोबल मिथेन ट्रॅकर रिपोर्ट 2025 हा कोणाद्वारे जारी करण्यात आला आहे? WTO, UNEP, आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी, वर्ल्ड बँक. ग्लोबल मिथेन ट्रॅकर रिपोर्ट 2025. बघा आता मिथेनला ट्रॅक करायचंय म्हणजे काय करायचंय? मिथेन अत्यंत महत्वाचा घटक आहे, जो की हवामान बदलामध्ये महत्वाचं काम करतो. कोणती संस्था? आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी जी आहे, हिने हा रिपोर्ट जारी केलेला आहे. जगातला सर्वात उंच बंधारा म्हणूया, धरण म्हणूया, कुठे बांधलं आहे? चीन, जर्मनी, फ्रान्स, जपान. कोणत्या देशाकडे एवढी पॉवर आहे? चीन हा तो देश आहे. उंच आहे ना, ते उंचावर सुद्धा आहे. भारत बोध केंद्राचं उद्घाटन कोठे करण्यात आलं? बघा भारत बोध केंद्र हैदराबाद, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता. हटके प्रश्न आहे पण चर्चेतले प्रश्न आहे. मी रिपिटेशन करत नाही, पण याच्या आधीचे तुम्ही करंट अफेअरचं मी तुम्हाला मागच्या 6 महिन्याचं ते 8 महिन्याचे सगळे लेक्चर दिले. आता ज्यांना फीस वगैरे भरणं शक्य नाही, तुम्ही फक्त ॲपवर जा. अभ्यास कट्टा ॲप जे आहे त्याच्यामध्ये करंट अफेअर नावाचं एक फोल्डरच आहे, तिथे तुम्हाला सर्वांना फ्रीमध्ये भेटेल हे सगळं. करंट अफेअरचं तर फ्री देतो मी सर्वांना, सर्व विद्यार्थ्यांना आपल्या युट्यूबच्या. बघा या ठिकाणी नवी दिल्ली येथे भारत बोध केंद्राचं उद्घाटन करण्यात आले. त्या ठिकाणी तुम्हाला PDF, क्वेश्चन आन्सर पेपर, लेक्चर सगळं करंट अफेअरचं फ्री दिलेलं आहे. कोणत्या देशाने गोल्डन व्हिसा लॉन्च केलाय? बघा भारत, व्हिएतनाम, UAE आणि नॉर्वे. गोल्डन व्हिसा म्हटलाय, कोणता देश आहे? हे चर्चेत आहे बरं, हे आपण घेतलंय बेसिक लेक्चरमध्ये. व्हिएतनाम हा तो देश आहे. जगातली पहिली क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टीम. क्रिप्टो टुरिझम म्हणजे
क्रिप्टोला प्राधान्य देत आहे, क्रिप्टोमध्ये तुम्ही व्यवहार करू शकतात आणि तो देश त्याला मान्यता दिली त्या देशाने की चला आम्हाला हे पेमेंट ॲक्सेप्ट आहे. श्रीलंका, कॅनडा, भूतान, भारत. बघा 20 नंबरचा प्रश्न आहे. भूतान नावाचा तो देश आहे. पुढे 8वा संयुक्त राष्ट्र विश्व सडक सुरक्षा सप्ताह याची थीम काय आहे? बघा पहिला मुद्दा तर हे लक्षात घ्या, विश्व सडक सुरक्षा सप्ताह म्हटलेला याला. सडक सुरक्षा सप्ताह. सेफ रोड, सेफ इंडिया, सेफ्टी अँड सिक्युरिटी रोड, मेक वॉकिंग अँड सायकलिंग सेफ, अवेअरनेस ऑफ वॉकिंग इन रोड. आता सडक सुरक्षा म्हणजे अपघात वगैरे त्याच्यापासून आपलं हे झालं पाहिजे संरक्षण. त्यासाठी मेक वॉकिंग अँड सायकलिंग सेफ. तुम्ही जी वॉकिंग करतायत किंवा सायकलिंग करतायत ती सुरक्षित करा, अशी थीम होती. कारण वॉकिंग करताना वगैरे अपघात होण्याचे प्रमाण आपण बघतोय, तर ते थोडंसं त्या संदर्भात काही मुद्दे. राज्यामध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती करण्याचा कारखाना उभारला गेला, ते राज्य कोणतं? त्याचं उद्घाटन झालंय, ते कधी झालं, ते कोणाच्या हस्ते झालं, हे मुद्दे सुद्धा आपल्याला माहित असले पाहिजे. ब्राह्मोस क्षेपणास्त्र निर्मितीचा कारखाना उत्तर प्रदेश नावाचं ते राज्य आहे. पुढे भारतामध्ये पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्हिटी टेक्नॉलॉजी ही संस्था स्थापन होणार आहे. कोठे होणार आहे? बघा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी. 23 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. मुंबई या ठिकाणी ही संस्था स्थापन होणार आहे. महाराष्ट्रात ही संस्था स्थापन होती, आपल्याला माहित असली पाहिजे. त्रिपुरा हे भारतातलं किती वेळा संपूर्ण साक्षर राज्य बनलेलं आहे? बघा, त्रिपुरा किती वेळा म्हटले. तुम्हाला असं कसं इतके वेळा कसं होऊ शकतं? यस, होऊ शकतं. त्या वेळेचे रिपोर्ट असतात. म्हणजे एखादं राज्य साक्षरते कंटिन्यू साक्षरच राहील असंही नसतं. पण ही 4 वेळा संपूर्ण साक्षर बनलेलं राज्य आहे त्रिपुरा. द न्यू वर्ल्ड 21 सेंचुरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया बुक हे कोण लिहिलं? 21 सेंचुरी ग्लोबल ऑर्डर. नवीन जगासंदर्भात जयराम रमेश, कपिल सिब्बल, राम माधव, शशी थरूर. 25 नंबरचा प्रश्न आहे. राम माधव यांचं हे पुस्तक आहे. 9व्या या उपक्रमाची सुरुवात कोणत्या राज्यातून करण्यात आलेली आहे? बघा, 9व्या म्हटलेला आहे. महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. 26 नंबरचा प्रश्न आहे. 9व्या नावाचा जो उपक्रम आहे तो उत्तर प्रदेश या राज्यातून सुरू करण्यात आलेला आहे. इफ्को द्वारा कोणत्या देशामध्ये पहिला नॅनो फर्टिलायझर प्लांट स्थापन करण्यात आला आहे? पहिला नॅनो फर्टिलायझर प्लांट इफ्को द्वारे सुरू करण्यात आला. फ्रान्स, ब्राझील, रशिया, युक्रेन. 27 नंबरचा प्रश्न आहे. पहिला नॅनो फर्टिलायझर प्लांट जो आहे तो फ्रान्स या देशामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. नाटो शिखर परिषद 2025 कोठे पार पडलेली आहे? बघा, नाटो शिखर परिषद 2025 नेदरलँड, जपान, जर्मनी, सिंगापूर. 28 नंबरचा प्रश्न आहे. नाटोचा फुल फॉर्म मला सांगा बरं. कोणत्या देशांची ही संघटना आहे? किती देश याच्यात आहे? कशा संदर्भातले आहे? नेदरलँड या देशामध्ये ही 2025ची परिषद यांची पार पडते. भारतामध्ये लावलेली जी आणीबाणी आहे, किती वर्ष पूर्ण होत आहेत? आणीबाणी कधी? इंदिरा गांधी यांचं नाव तुम्हाला आठवतं? 1975 आठवतं? बस 75 आणि आता 2025. चुकायचा विषय नाहीये, चुकलं नाही पाहिजे. म्हणजे काही प्रश्न तुम्हाला सहजपणे इतिहासावर आधारित आहेत हेही लक्षात घ्या. जागतिक शांतता निर्देशांक 2025 163 देशांची यादी आहे. भारत कितवा? बघा, जागतिक शांतता निर्देशांक 121, 115, 113, 123. आता शांततेमध्ये भारत कितवा आहे? 163 मध्ये 115 आहे. ओके, म्हणजे 114 देश आपले पुढे, हे लक्षात घ्या. आन्सर की शेवटी दिली आहे. नोट्स आणि टेस्ट पेपर तुम्हाला भेटतील. अभ्यास करता ॲप आहे, डाउनलोड करून घ्या आणि आपले जेवढे मित्र ज्यांनी फॉर्म भरलेले असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थांबूया. धन्यवाद.